नमस्कार दोस्तों, क्रिएटिव एजुकेशन इस हमारे यूट्यूब चैनल में आप सभी का हार्दिक स्वागत है। 10th मराठी इंग्लिश मीडियम का दोस्तों ग्रामर आज हम देख रहे हैं। इंग्लिश ग्रामर वाक्य प्रकार त्याला आपण म्हणतो। इंग्लिश ग्रामरचा आज एक महत्वाचा भाग ज्याला आपण म्हणतो वाक्य प्रकार, तो आज आपण शिकणार आहोत। अतिशय महत्वाचा भाग है, बहुत ही इंपॉर्टेंट पार्ट है दोस्तों। ये जो पार्ट है ये ग्रामर का पार्ट जिसके लिए हमें 4 मार्क रहते हैं और 4 में से 4 मार्क कैसे लाने के मैं आपको बताऊंगा, टेंशन नहीं लेने का। देखिए इंग्लिश ग्रामर का एक इंपॉर्टेंट पार्ट वाक्य प्रकार। डायरेक्टली जाते हैं आगे, ज्यादा कुछ सोचते नहीं, ज्यादा मैं बड़पक करता नहीं, लेकिन आगे जाने से पहले छोटी सी रिक्वेस्ट है। अगर आप हमारे यूट्यूब चैनल पर नए हो दोस्तों और अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अब भी हमारा चैनल सब्सक्राइब कीजिए और उसके बाजू में एक बेल का बटन है, उसे भी दबाइए ताकि हमने अपलोड की हुई हर एक नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले आप तक पहुंचे। देखो दोस्तों, 4 वाक्य बघा, वाक्यांचे 4 प्रकार आहेत। मी मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये दोन्हीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा, वाक्याचे 4 प्रकार आहेत, 4 टाइप्स है, यहाँ आपको ध्यान में रखने हैं। विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारवाचक वाक्य। काय? विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारवाचक वाक्य। मित्रांनो, अशा प्रकारे सांगणकी डोक्यामध्ये फिट झालं पाहिजे। देखिए दोस्तों, हा गुलाब सुंदर आहे, हा गुलाब सुंदर आहे, आकाशामध्ये चंद्र आहे, दिवसा सूर्य उगवतो, रात्री चंद्र उगवतो, संध्याकाळी सूर्य मावळतो। म्हणजे तुम्ही जर ही वाक्य म्हटली, बघितली, अशी आपण सहज बोलून जातो, त्या वाक्यांना आपण म्हणतो विधानार्थी वाक्य। विधान करतो आपण एखादं, त्याला आपण म्हणतो विधानार्थी वाक्य। आता प्रश्नार्थी वाक्य म्हणजे जिथे प्रश्न विचारला जातो, जहां क्वेश्चन पूछा जाता है उसे हम प्रश्नार्थी वाक्य कहते हैं। प्रश्न म्हणजे क्वेश्चन, क्वेश्चन जिथं तुम्ही विचारता, प्रश्न ज्यावेळेस तुम्ही विचारता त्यावेळेस ते प्रश्नार्थी वाक्य होतं। म्हणजे गुलाब सुंदर आहे का, तो किती सुंदर आहे, ती किती सुंदर आहे, ओके, तुझं नाव काय आहे, ओके, म्हणजे तुझं नाव काय आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी विचारतो। जिथं प्रश्नचिन्ह असतं त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो। त्याच्यानंतर आज्ञार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य म्हणजे तुम्ही आज्ञा केले, कमांड केले, बाबा आज्ञा केले, इकडे ये, पाणी दे, अभ्यास कर, सरळ रांगेमध्ये जा, उद्या सकाळी लवकर उठ, उद्या वेळेवर शाळेमध्ये या। अशा प्रकारे जिथं आज्ञा केली जाते तिथं आपण म्हणतो आज्ञार्थी वाक्य, जिथं आज्ञा केली जाते। ओके, याच्यानंतर उद्गारवाचक वाक्य, हे आपण बऱ्याचदा बघतो। अरे बाप रे, किती मोठा हत्ती, किती सुंदर आहे हा, आहे की नाही, किती सुंदर चित्र काढलंस, किती सुंदर चित्र आहे ना, किती सुंदर चित्र आहे ना। अशा प्रकारे ज्यावेळेस आपण वाक्य म्हणतो अबब केवढा मोठा हत्ती, अशा प्रकारचे जी वाक्य असतात त्या वाक्यांना आपण म्हणतो उद्गारवाचक वाक्य। उद्गारवाचक वाक्य म्हणजे जिथं असं उद्गारवाचक चिन्ह असतं त्याला आपण उद्गारवाचक वाक्य म्हणतो। 4 वाक्य लक्षात आली। विधानार्थी वाक्य, हा गुलाब सुंदर आहे, पक्षी किती छान, पक्षी आकाशामध्ये उडतात, अशा प्रकारची जी वाक्य असतील त्याला आपण म्हणतो विधानार्थी वाक्य। प्रश्नार्थक वाक्य म्हणजे जिथं प्रश्न विचारला जातो, जहां क्वेश्चन पूछा जाता है, त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो। आज्ञार्थी वाक्य म्हणजे जिथं आज्ञा केली जाते तिथं आज्ञार्थी वाक्य। आणि उद्गारवाचक वाक्य, जिथं तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह देईल तिथं उद्गारवाचक चिन्ह दिसल, याला आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स आपण म्हणू शकतो, उद्गारवाचक चिन्ह। ओके, तर अशा प्रकारचे चिन्ह दिसलं की समजायचं उद्गारवाचक वाक्य आहे। एक गोष्ट लक्षात घ्यायची, विधानार्थी व आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा। जे विधानार्थी वाक्य आहे, आज्ञार्थी वाक्य आहे, म्हणजे हे पहिलं आणि तिसरं, याच्या शेवटी नेहमी पूर्णविराम द्यायचा। आणि त्याच्यानंतर प्रश्नार्थी वाक्य असेल तर शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आणि उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह देणं अपेक्षित आहे। हे नाही दिलं तर मार्क तुमचे निघून जातील, लक्षात घ्या। आता या ठिकाणी काही आपण वाक्य बघूयात, वाक्याचे प्रकार तुम्हाला ओळखायचे। मुलांनो रांगेत चला, कुठलं वाक्य? आज्ञा दिलेली आहे, आज्ञा केलेली आहे, मुलांनो रांगेत चला, इथं आज्ञा केलेली आहे, त्यामुळे तुम्ही इथं म्हणू शकता की रांगेत चला इथं आज्ञा आहे, म्हणून हे कुठलं वाक्य झालं? आज्ञार्थी वाक्य। काय? आज्ञार्थी वाक्य झालं, एकदम साधं सोपं वाक्य मित्रांनो, बरं का। पुढे, तुला पेढा आवडतो का? इथं प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य। प्रश्नार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य ओळखणं सगळ्यात सोपा मुद्दा आहे। तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न क्रमांक 4थ्यातल्या अ मध्ये क्वेश्चन नंबर 4A में हमें ये क्वेश्चन पूछा जाता है कि वाक्याचा प्रकार ओळखा, हे लक्षात घ्या। माझ्या घराजवळ झाड आहे, हे विधानार्थी वाक्य आहे, विधान केलेलं आहे, म्हणून याला आपण म्हणू शकतो विधानार्थी वाक्य। अरे रे पायाखाली किती लागेल तुझ्या, अरे रे पायाला किती लागले तुझ्या, अरे रे पायाला किती लागले तुझ्या, इथं तुम्हाला काय दिसतंय? एक्सक्लामेटरी चिन्ह दिसतंय तुम्हाला, म्हणजे इथं कुठलं वाक्य झालं? हे उद्गारवाचक वाक्य, याला आपण म्हणू शकतो उद्गारवाचक वाक्य। ओके, हे झालं तुमचं उद्गारवाचक वाक्य।
शाब्बास, किती छान काम केलंस तू. काय झालं इथं? उद्गार चिन्ह आहे, उद्गारवाचक वाक्य. शिस्तीने वागा, आज्ञा केलेली आहे, आज्ञार्थी वाक्य. तुझी शाळा कुठे आहे? प्रश्न विचारलाय, प्रश्नार्थी वाक्य. दररोज शाळेत जावे, आज्ञा केले, विधान केलेलं आहे, विधानार्थी वाक्य. किती सुंदर ताजमहल हा, हे इथं तुम्हाला हे या ठिकाणी हे चिन्ह दिसलं, म्हणजे हे उद्गारवाचक वाक्य. आता जाण्याचे सर्व आत जाण्याचे सर्व मार्ग बंद होते, आत जाण्याचे सर्व मार्ग बंद होते, विधानार्थी वाक्य. लक्षात ठेवायचं, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य ओळखणं सगळ्यात सोपं. जिथं प्रश्नचिन्ह दिसेल ते प्रश्नार्थी वाक्य, जिथं तुम्हाला अशा प्रकारचं चिन्ह दिसेल, उद्गारवाचक चिन्ह दिसेल, ते तुमचं उद्गारवाचक वाक्य. आणि बाकी आज्ञा केलेली असेल तर आज्ञार्थी वाक्य, आणि बाकी मग उरलेलं वाक्य झालं तुमचं विधानार्थी वाक्य. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला ही काही प्रश्न समजले. आता अपन प्रत्यक्षामध्ये बोर्डाच्या परीक्षेला, जो बोर्ड एग्जाम को आए हुए जो कुछ क्वेश्चन है वो हम देखेंगे, ताकि हमें पता चले कि किस तरह के क्वेश्चन हमें बोर्ड एग्जाम को पूछे जाते हैं. चलो जाते हैं आगे दोस्तों. देखो यहाँ क्वेश्चन नंबर 4A, प्रश्न क्रमांक 4 व्याकरणाचा जो भाग आहे याच्यामध्ये व्याकरणावर आधारित घटक असतात, आणि आ जो आहे त्याच्यामध्ये भाषिक घटकांवर आधारित. आता इथे पहिला जो प्रश्न आहे, मी तुम्हाला म्हटलं पहिला प्रश्न जो आहे ना त्याच्यामध्ये वाक्यच असतं, सगळं वाक्याचे प्रकार ओळखा असतं. प्रश्न क्रमांक पहिला. ओके, बघा एकदम सोपा आहे. माझ्या वडिलांची बदली पुण्यास झाली. या वाक्यामध्ये काय बाबा, हे वाक्य कुठलं झालं? बघा 4 प्रकारची वाक्य. कसं ओळखायचं किंवा काय कन्फ्युजन असेल तर लक्षात घ्या. प्रश्नचिन्ह आहे का? नाहीये, म्हणजे हे प्रश्नार्थी वाक्य नाहीये. असं उद्गारवाचक चिन्ह आहे का? नाही, हे उद्गारवाचक वाक्य नाहीये. म्हणजे हे तर आज्ञार्थी वाक्य असेल किंवा विधानार्थी वाक्य. आता इथं आज्ञा केले का? आज्ञा तर नाही केली, म्हणजे हे राहिलं कुठलं? विधानार्थी वाक्य. इथं लिहायचं, याला आपण म्हणू शकतो विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य इथं आपण म्हणू शकतो हे विधानार्थी वाक्य आहे. एकदम सोपं आहे ओळखणं मित्रांनो, काही अवघड नाहीये. तुम्ही आतापर्यंत किती झाडं लावली भावांनो? प्रश्नचिन्ह आला, म्हणजे हे कुठलं झालं? प्रश्नार्थी वाक्य. हे झालं तुमचं प्रश्नार्थी वाक्य, विषयच संपला. ओके, अशा प्रकारे मित्रांनो हे ओळखणं खूप सुंदर आहे, जास्त काही अवघड नाहीये. हे 2 मार्क कुठल्याही मुलाला मिळू शकतात. इथे तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. ठीक आहे, आता या ठिकाणी पुढचा प्रश्न, या ठिकाणी बघा, पुढील वाक्यात कंसात दिलेल्या सूचनानुसार वाक्य बदल करा. उद्गारार्थी वाक्य. साहित्याचे रंग खूप आहेत. किती रंग आहेत साहित्याचे? उद्गारवाचक चिन्ह, संपला विषय. रेखा मावशींचे पाय स्वच्छ आहेत. आता हे नकारार्थी वाक्य करा. इथे एक लक्षात घ्या, तुम्हाला हा जो प्रश्न आहे, रेखा मावशींचे पाय स्वच्छ आहेत. आता इथे तुम्हाला वाक्य बदल करा, हा 2 मार्काला. याच्यावरती आपण स्पेशल चर्चा करूयात. या दोन्ही वाक्य रूपांतर कसं करायचं याच्यावरती नंतर पण आपण चर्चा करू. तसं रेखा मावशींचे पाय स्वच्छ आहेत, म्हणजे रेखा मावशींचे पाय अस्वच्छ नाही, असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, बाकी या दुसऱ्या प्रश्नांवर आपण नंतर चर्चा करू. परंतु पहिला जो प्रश्न आहे, 2 मार्क जे तुमच्या हातातले आहेत, ते 2 मार्क कुठले? तर ते 2 मार्क तुमच्या इथे आहेत. आता या बाकीच्या 2 मार्कांवरती आपण डिटेलमध्ये नंतर चर्चा करू, पण पहिले हे 2 गोष्टी लक्षात घ्या. वाक्याचे प्रकार ओळखणं अतिशय सोपं आहे, हातातले मार्क आहेत. तुमच्या नक्कीच ही वीडियो लक्षात आली असेल किंवा समजली असेल, आवडली असेल. अगर यह वीडियो आपको अच्छी लगी होगी तो दोस्तों प्लीज इस वीडियो को लाइक कीजिए. अगर आप हमारे यूट्यूब चैनल पर नए हो, आप तक चैनल सब्सक्राइब नहीं किया, तो प्लीज अभी के अभी चैनल सब्सक्राइब करके उसके बाजू में जो बेल का बटन है उसे भी दबाइए, ताकि हमने अपलोड की हुई हर एक नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले आप तक पहुंचे. बाय दोस्तों, धन्यवाद सभी को.